मारे को कुछ नहीं पता। तू चल अठे से, तूने मारे को धोखा दिया है, फसाया है मारे को। सलोनी मारी बात तो सुन। डॉक्टरांनी त्यांच्या बायकोत भांडण लागले ते का काय? पाय मेला माझा, आता मी काही जगत नाही। डॉक्टरांकडे जायला 20 रुपये दे ना। ग बसा, जरा तोंडाला कुलूप लावा तुमच्या। मला बघू दे डॉक्टरांनी त्यांच्या बायकोत काय चाललंय ती। जरा जरा चला, घरातली भांडी चोरताल। चला म्हणती ना। बावली हो गई के? तुम्हारे पे शक कर रही है? मारे पे, थारे आदमी पे? आज तक थारे अलावा किसी और औरत की तरफ देखा भी नहीं मैं। मारे को सब पता है, मारे को सब सच जानना है। बा छोरी थारे को लेके कटे गई थी और थारा कमीज का बटन कैसे टूटा? तन कैसे समझाऊं अब? तू जैसे समझ रहे वैसे कुछ है नहीं। थारे को कुछ तो गलतफहमी हो गई है। मारी गलतफहमी है? हाँ। बात छोरी थारे को देख के शर्मा के भाग गई या मारी गलतफहमी है? बात छोरी थारे पीछे पीछे अठे तक आ गई या मारी गलतफहमी है? तू उससे मिलने गया और अठे तक फटे कपड़ों में आ गया या मारी गलतफहमी है ना? हाँ, ये सब थारी गलतफहमी है। तू कुछ और नजर से देख रही है सलोनी। बस बहुत हो गया। हाँ, मारे को बेवकूफ ना समझो। कटे थे उस छोरी को मिलने के लिए, तो अठे नहीं आए थे। अरे भगवान, तू क्या बोल रही है? क्या गलत बोल रही हूँ मैं? हाँ, क्या गलत बोल रही हूँ? अब तक चुप बैठी थी, पर अब और ना। मारे को सब सच जानना है। बात छोरी के पास मारा दुपट्टा कैसे आया? मन कसम लागे, मन पता को नहीं। झूठ मत बोल मारे को नटवर, तू झूठ मत बोल मारे से। नटवर, मारे को सब सच सच बता दे। तू उसके पीछे पीछे चल के अठे तक आया था। तूने मारे को धोखा दिया नटवर, तूने मारे को धोखा दिया। मैं तारे पे बहुत भरोसा करती हूँ, बहुत। तारे को ठीक करने के लिए मैं अठे तक आई। नटवर, मारे को कुछ नहीं चाहिए, मारे को बस तू चाहिए और अपना बच्चा चाहिए, बस और कुछ नहीं। बहुत हो गया नटवर, मारे कोटे से जाना है, मारे कोटे से ले चल, मारे कोटे से ले चल। कशावरनं भांडत असतील ग ती दोघं? अगं मला बी कळना झालंय, कुठली भाषा बोलताय ते बी समजाना झालंय बघ मला। दिदे, एवढी मोठी हिरोईन आहेस ना ग तू? हा मग तुला साधी ही भाषा येत नाही वय? फ्लॉप हिरोईन आहेस तू, फ्लॉप हिरोईन। तोनिया माकडा, आपण जास्त काय बोलला ना तर बुक्कीतच पॅक करीन तुला। पुचका बसा की। काय व? काय बोलत काय असतील ती दोघं? 20 रुपये दे मग सांगतो। ग बसा। अरे ती म्हणत असल मला फसवू नकोस, मी एवढा तुझ्यावर जीव लावलाय तरी का असं माझ्याशी वाईट वागतोय असं म्हणत असेल त्या कंपाऊंडरला ती। आयो आजे, कसं बरं कळलं तुला? हा मग मी उडत्या पाखराची पिस मोजते। आणि मग पिसं मोजून झाल्यावर काय करते त्याचं? तुझा मुर्दा बशिवते। तुला काय करायचं रे? नाही काय चौकशा? खान तशी खापरानं आई बाप तशी लेकरं। आत्या, वाईस तोंड बंद करा तुमचं। एक तर कळणं झालंय ती बया कोण हाय, खरंच तिचं डॉक्टरांशी लगीन झालंय का नाही, डॉक्टर असं का वागतात, आणि तुमचं आपलं काहीतरीच। एवढी जर अडचण होत असेल ना तर चालू पडा माझ्या वाड्यात ना, आणि त्या कंपाऊंडरला बी बाहेर काढा। चलो अभी के अभी निकलते हैं अठे से, निकल जाते हैं इस गांव से। हाँ हाँ ठीक है चलो। ये धंगड तकड तकड। अगं डिंपे, काय झालं काय? असं का नसती? मला लय आनंद झालाय। नाही नाही, मला तर वाटतं हिला याड लागले। अरे देवा, मंगल 20 रुपये दे, डिंपलला दवाखान्यात घेऊन जातो। ग बसा।
ओ पप्पा, मला काही येड नाही लागलं. मला लय म्हणजे लय आनंद झालाय बघा. अहो ते दोघं आपला वाडा सोडून चाललेत, गावाबाहेर चाललेत ते आता. डिंपल, अगं तुझं त्यांच्याशी लगीन ठरलेलं होतं. वर्षभर आपलं घर सांभाळलं होतं त्यांनी. आता सुद्धा वाड्यात आल्यावरच पैसा आलेत बघ घरात. नाही, मी नाही जाऊ देणार त्यांना. नाही जाऊ देणार मी त्यांना. अरे ते हायवन स्वतःहून चाललाय गावातलं, तर कशाला त्याला अडवताय? तुमची काय डोकी नासलेत वय? माणूस म्हणाव तर अक्कल नाही आणि गाडव म्हणाव तर शिपूट नाही, अशी गत आहे तुमची. अरे देवा. आता काय झालं? मंगल, डॉक्टर जर वाडा सोडून गेलं तर मला 20 रुपये कोण देणार? हे बघा, कुणाला कशाचं आणि बुडकीला केसाचं. जाऊ दे त्याला. ए मुडद्या, जा लवकर, नाहीतर ना तुझ्या नॉनसेन्सवर फटकच बसू दे बघ. ए डॉक्टर गाव सोडून निघालं. ए डॉक्टर गाव सोडून जाणार. कोणाला बोलू नको, गावातले लोक इथंच थांबवत्यात. डॉक्टर गावात आल्यात म्हणल्यावर गावाचं भलं होईल बघ. ए दाजी चाललं. ए ऐकलं का? दाजी चाललं. दाजी चाललं. दाजी चाललं. ए दाजी चाललं. अरे दाजी निघालं. सारखं सारखं. ए बाजी माहिती. अरे दाजी निघालं. मग काय आम्ही नाचू? ए दाजी गेलं, दाजी गेलं, दाजी निघालं, दाजी निघालं. हा हा नाच तू. पण तुला हे नाही माहित दाजी म्हणजे कोण? दाजी म्हणजे डॉक्टर. डॉक्टर निघालं. वय टोन्या गाबड्या, जर खोटं बोलत असेल का नाही, तुझ्या पायाला धरून तुला असा उचलीन आणि पंख्यापेक्षा फास्ट फिरवून घरा आपटेन. अरे नाही रे बाबा, मी खरं बोलतोय. वाटलंच तर तू वाड्यावर जाऊन बघ, ते निघालं. ए टोन्या, याचे पैसे दे. तुम्हाला जर पैसे पाहिजे तोय, इथं डॉक्टर निघालं म्हणून मी एवढं दुःखत आहे. आणि पैसे मागतात या. काय माणुसकी बिनुसकी आहे का नाही? पैसे मागतात या. ए माणुसकीच्या. ए डॉक्टर निघालं. बजा, डॉक्टर खरंच गेले तर? नाही नाही नाम्या, असं झालं नाही पाहिजे. नशिबाने डॉक्टर परत आपल्या गावात आलेत. डॉक्टर जेव्हा गावात नव्हता तेव्हा गावाला काय अर्थ होता का? नाही नाही नाही, डॉक्टरांनी आता फक्त गावाच्या बाहेर पाय ठेवू देच. नाही अख्ख्या गावावर बुलडोजर फिरवला तर बाजाबापू नाव नाही लावणार एका पुकीतच. अरे समद्यानी वाड्यावर चला, डॉक्टर गाव सोडून चाललेत. चला. मम्मी, मला लय भूक लागली, जेवायला दे की. आज जेवण नाही बनवलं म्या. का नाही बनवलंस? अगं माझ्या घशाखाली घास उतरणं झालंय. वर्षभरानं तर देव माणूस आपल्या वाड्यात आला होता. असं वाटलं होतं आता समजा चांगलं होणार, आपला दिवस बदलत्याल. पण नाही, नशिबाला माझं चांगलं झालेलं बघवतच नाही. आता डॉक्टर जर गेलं तर काय होणार या वाड्याचं? तर आतापर्यंत नाही तर त्याच्या जीवा जगत होतो का नाही आपण? आले मोठे सांगायला वाड्याचं कसं होणार. आग लागली त्याच्या तोंडाला, त्याचं मड गेलं वगळीला. नाहीतर वाड्यात राहून काय तो भलं करणार आहे? वाड्यात राहून मुडदं पाडलं सगळ्या लोकांचं. तर तुम्ही बघितलं होतं नाही का मुडदं पाडत असताना? नाही नाही, चूक तुमची नाही. कसं असतंय, माणूस चांगला दिसला की त्याच्यावर चिखल उडवायचा, रीतच हाय जगाची. अगं तुम्ही काय बोलणार आहे का नाही? 20 रुपये दे, मी अडवतो त्यासनी. गा बसा. तुझं जळानच पुचवीन बघ त्या मुडद्याला थांबवलंस तर. घरातल्याचा आळूदोड आणि शेजाऱ्याचा मुदगोड कोणी सांगितलंय रे तुला? अगं आहे, मग तू 20 रुपये दे, मी डॉक्टरसनी नाही अडवत. डॉक्टर तुम्ही इथनं जाऊ नका, असं येड्यासारखं करू नका. तुम्ही इथंच थांबा की. ना जीना, हम मेहमान हैं आपके. जिस काम के लिए गांव में आए थे वो काम तो हो गया, अभी हमको जाना होगा. चलते. डिंपल, काय म्हणतोय का हा मुडदा? अगं आजी, ते म्हणतात की आम्ही इथून निघालोय. मग जा म्हणाव लवकर, कर काळ तोंड तुझं. आत्या वाईस तोंडाला आवर घाला. डॉक्टर तुम्ही कुठं बी जाणार नाही, ती सामान ठेवा बघू आतमध्ये. हे बया, आमच्या देव माणसाला घेऊन जाऊ नगस इथनं. अगं आमच्या परिस्थितीचा तरी विचार कर की जरा.
आपने हमारी बहुत अच्छी मेहमान नवाजी की। पाहुणचार ये रख लो। डॉक्टर, अहो पाहुणचार पाहुण्यांचा करायचा असतो। तुम्ही तर आमचा आहे, या वाड्याचाच आहे तुम्ही। आम्हाला सोडून जाऊ नका, पैशासाठी जाऊ नका असं म्हणत नव्हते अहो मी, पण तुम्ही असलं ना तरी काय आधार असतोय। तुम्ही असला की असं वाटतंय आता समजा चांगलं होईल, अशी आशा असते अहो। तुम्ही जर गेलात तर ती आशा काय आमची संपल। नटवर चलो चलते। दादी सा आते हैं। डिंपल, त्याला म्हणा शिव्या देऊ नको, नाही तर त्याची जीवच हसडीन बघ मी। आजी तुला शिव्या नाही देते ते म्हणतात आम्ही चाललो इथून। मग जा जा म्हणाव लवकर। बरं झालं बेदा आपण होऊन निघाली ती। गावात साखर वाटा हत्तीवन पेढ वाटा आणि त्याचं तोंड काळं करा आणि इशीच्या बाहेर द्या त्याला हाकलून। आय पेढ्याला 20 रुपये दे। गा बसावं। अरे मूड द्या, 20 रुपयात पेढे येतात होय। मग काळं तोंड करायला बुका तरी येईन। डिंपल, ही दोघं चाललेत ना, जा म्हणाव घेऊन ह्याला बी, नाहीतरी काय त्याचा उपयोग नाही। चलो चलते। हे बाई थांब थांब। डॉक्टर, असं करू नका, या वाड्याला तुमची लई गरज आहे व तुम्हीच आहे जे आमची गरिबी दूर करू शकाल। तुम्हीच आहे जे आम्हाला सुखाचं दिस दाखवू शकाल। डॉक्टर, आम्हाला असं वाऱ्यावर सोडून जाऊ नका, मी तुमच्या पुढे हात सोडते। ना जनाब, हमें जाना पड़ेगा, मन माफ कर दे। चलो। डॉक्टर, काय पिशवी बोच कुठं चाललाय तुम्ही? तुम्हाला कुठं बी जाऊ देणार नाही, मी आधीच सांगतोय। असं समजायला पोरक करून जाऊ नका। डॉक्टर, तुम्ही नाही जाणार ना? हा, मी तुम्हाला कुठं बी जाऊ देणार नाही, म्हणजे नाहीच। द्या। छोड़ो इनको, अभी ये सीधा हमारे गांव ही जाएंगे। अब कोई नहीं रोकेगा इनको, पहले ही बता देती हूं मैं। वहिनी, हात जोडून विनंती करतो मी तुम्हाला, आमचं डॉक्टर देव माणूस आहे, त्यास मी कुठं बी जाऊ देणार नाही। मी बी बघतोच तुम्ही कसं घेऊन जाता ह्यासनी। तुम्हाला जायचंय ना, जायचं ना ह्यांना घेऊन? आधी माझा जीव घ्या आणि मग माझ्या माड्याहून जा तुम्ही। हा, माझा बी जीव घ्या आणि मग जावा। होय, माझा बी जीव घ्या, मग जाऊ या गावात। नटवर, अब कुछ भी हो जाए, अब हम अठे नहीं रुकेंगे। आज हम ये गांव छोड़कर ही दम लेंगे। नटवर, तू किसी की नहीं सुनेगा, चल हमारे साथ, चल। अरे उठा, डॉक्टर गेले। काय? हा, 20 रुपये दे, मी आडी होतो त्यासनी। काय झालं ग? आजी आजीला आनंदाची बातमी, लवकर 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 ये।
अगं ह्यो डॉक्टर आपला वाडा आणि गाव सोडून गेला काय अगं तो गाव सोडून गेला पण मला तो जगात ना घाला असेल. आजे मला लय म्हणजे लय आनंद झालाय बघ आता. अगं मला बी लय म्हणजे लय आनंद झालाय. तो मुर्द्याला मी हकला म्हणत होते पण उशिरा का बॅग गेली. मैं आप सबके सामने हाथ जोड़ता हूँ, मन जानते हो. सलोनी चल. नाही नाही डॉक्टर, तुम्ही गाव सोडून कुठं बी जायचं नाही. अहो तुम्ही इथं नव्हता ना गावात, एक दिवस कसा घालवलाय माझं मला माहित आहे. अहो तुमची आठवण येऊ नये म्हणून मी वाड्यात आलो पण नाही. 4-5 महिने झालं. तुम्हाला आठवत नसलं ना तरी सुद्धा तुम्हीच आमचं देव माणूस आहे डॉक्टर. आम्हाला तुमची गरज आहे डॉक्टर, आम्हाला तुमची गरज आहे. डॉक्टर आमच्याकडे बघा की. अहो तुम्ही गावात न गेला आणि सगळा पैसाच गेला बघा. अख्खं गाव बिकायला लागलं, माझा मॉल बी बंद पडला. तुम्ही आलात असं वाटलं समजा चांगलं होईल. वय वय थांबा की डॉक्टर, मला 20 रुपये द्या, मी त्यासनी आडवतो, ते ऐकतील माझं. हो बाबू दादा, हो वहिनी, आप ऐसे मत करो ना. ये हमारे देव मानुस है, इनको रहने दो नहीं इधर. हमारे जीव के प्राण है, इनको मत लेके जाओ ना हमरे से दूर, मत लेके जाओ. हाँ वहीनी जी, तुम ये गांव में थामो ना, ये गांव बहुत अच्छा है. तुम थामो ना. बजा 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 कुठे गेला? बजा. डॉक्टर अहो आमचं काय चुकलं ज्यानं तुम्ही आमच्याशी असं वागताय? आम्हाला कशाची शिक्षा देताय तुम्ही? ए बाया, मी हात जोडते तुझ्या पुढं. आम्ही असं काय बिघडवलंय का तुझं म्हणून तू आमच्या देव माणसाला घेऊन चालली आहेस? ये हमारा मर्द है, आप कौन होते हो रोकने वाले हैं? अब हम अठे नहीं रुकेंगे. बाजू हटो सब, चलो. बजा. डॉक्टर, मी तुम्हाला शेवटचं सांगतोय, तुम्ही गावात राहणार आहे का नाही मला सांगा. जर तुम्ही गावात न गेला का नाही बाहेर तर माझ्या सकट अख्ख्या गावावर राखील होतीन आणि पिटवून देईन. बजरंगा शपथ. धमकी दे रहे हो हमारे को? हम तारी धमकी से नहीं डरने वाले. नटवर, आज तुम्हारे साथ ही चलेगा. चल. बजा. डॉक्टर, आता माझा आणि गावाचा जीव वाचवायची जिम्मेदारी फक्त तुमच्यावर आहे. आग वाचवा, आग 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 मला वाचवा, आग वाचवा, मला मरायचं नाहीये. मला गावात राहायचं, गावातल्या लोकांची सेवा करायची. डॉक्टर, मला गावातल्या लोकांची सेवा करायची, वाचवा. डॉक्टर, अगं हे मुर्दा परत आला की ग? डॉक्टर काय झालं? नटवर, बाहर आ नटवर. नटवर, नटवर, हमें अपने गांव जाना है. नटवर बाहर आ. नाही देणार डॉक्टर आता बाहेर. हा ते काय बोलले ऐकलं नाही तुम्ही? त्यांना गावाच्या लोकांची सेवा करायची. हा माझा जीव जातो हे बघून डॉक्टरांनी गावात परत यायचं ठरवलं. देव माणूस. नटवर, चाहे किसी की जान जाए या ना जाए, हमारे को फर्क नहीं पड़ता.
मगर आज तू हमारे साथ राजस्थान नहीं आए ना तो मैं थारी जान